आतमध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित दमदार आमदार चषक 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट सुनीलजी पाटील, तदनंतर आमचे उद्योजक प्रवीण शेठ पाटील, या दोघांच्या दोन मान्यवरांच्या शुभ खरं तर संकल्पनेतनं ही स्पर्धा तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळतोय. आमदार चषक 2025 पर्व मिड ऑफ होते तिथे धाव बनत नाहीये. पहा प्रत्येक टीम कडे 2 रिव्ह्यू आहेत. व्हाईट साठी 1 रिव्ह्यू आहे, रनआउट आणि बिमर साठी 1 रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीम तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक डावामध्ये 2 रिव्ह्यू तुम्हाला आहेत, याची दक्षता घ्या. 5 षटकांचा सामना. पहिला गोलंदाज इथे गोलंदाजीच्या बोल्यावरती. कॅचची नामी संधी आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. काय सुरुवात झाली आजच्या रात्रीला. पहिला गडी बाद. अगदी बाद झालेला फलंदाज जवळजवळ मैदानाच्या पलीकडे जाण्यासाठी तयारच येते, तरी मैदान आपला फलंदाज दुसरा तयार होत नाही. याची दक्षता घ्या. उत्तर शिवसंघ टाइम अलर्ट आहे. असं नाही गोलंदाजी टीमलाच पेनल्टी दिली जाईल, बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा पेनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्या. सामना 5 षटकांचा आहे. 4 गोलंदाज वापरले जातील, म्हणजे एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा असेल. आणि पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र, म्हणजे 1 डाव समाप्त व्हायला हवा, याची दक्षता घ्या. वेग मात्र गोलंदाजीला तयार होता आणि दुसऱ्या चेंडूवरती यश मिळालं गेलंय. सलामीर सुशांत पाटील बाद झालाय. हर्षद पाटील त्याच्या जोडीला सलामीर नॉन स्ट्रायकर एंड आणि सागर पाटील तिसऱ्या क्रमांकाचा पाटील बंधूचा हा तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय. जय हनुमान उत्तर शिव टीम कडनं टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल, फुलटू वसूल करायचा होता, परंतु पंचांचा सिग्नल आलाय. इट्स अ नो बॉल आणि रनआउट होणार. डायरेक्ट हिट. काय कमालीची दर्जेदार इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. ज्याला खरं तर बॅटिंगसाठी संधीच मिळाली नाही, फक्त धावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षद होता आणि तो बाद झालाय. 1+1, कारण का एक 9 धावे आणि 1 धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेकरिता बाद झालाय फलंदाज. आमदार चषक 2025 पर्व पाहतोय. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये पाठवला, पलीकडच्या प्लॉट मध्ये मॅक्सिमम स्ट्रोक 6 धावा. क्या बात आहे. फटका अगदी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या लगेच सागर पाटीलनं दुसऱ्या चेंडूवरती हे आक्रमण दाखवलं गेलंय. कारण का चेंडू स्लॉट मध्ये होता, त्यानं पाहिलं गेलं फर्स्ट अटेम्प्टला आणि चेंडू खेळण्यासाठी ऑब्स्टिकच्या थोडंसं बाहेर झाला आणि जागा बनवली गेली आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. सागर पाटीलचा ब्रँडेड षटकार. धावा धाव फलकावरती 2 गडी बाद, 8 धावा. कारण मागचा चेंडू हा फ्रीडचा होता, त्याच्याकडे संधी होती फलंदाजाकडे की आपण कुठल्याही दिशेमध्ये हा चेंडू टोलू शकतो. नेक्स्ट बॉल.
लॉंग लेगला रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट गरजेचं होतं, काम बनलं असतं, परंतु फेकी थोडीशी उशिरा आली आहे. गोलंदाजी एंडला गोलंदाज तयारी होता, परंतु चेंडू येण्यासाठी उशीर लागला आणि ती संधी निर्माण होती फलंदाजाला की अगदी आपण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकतो. सागरला हे जीवनदान आपण म्हणू शकाल. एक धाव बनली गेल्या. धावा धावपलकावरती 9 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता सचिन पाटील तुम्हाला पाहायला मिळतं. 4थ्या नंबरचा फलंदाज बॅकअप द बॉलर खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येतोय. चेंडू क्रमांक या षटकातील आपण पाहिलं तर 5वा चेंडू होता. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आता शिल्लक राहिलं गेले. वेग मात्र डाव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट मीडियम फास्ट गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. लेट कट स्क्वेअर कटला इथे मात्र चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु तिसऱ्या स्लिप मध्ये चेंडूला एका टप्प्याने अडवलं. एक धाव इथे प्रस्थापित झाले. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. दुहेरी अंकामध्ये 10 धावा, 2 गडी बाद. पहिल्या डावात बॅटिंग करते जय हनुमान उत्तर शिवसंघ. खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडासा खडतर प्रवास राहिला. 10 धावा परंतु 2 विकेट. नवीन गोलंदाज धीरज मात्रे. वॉट अ कॅच परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. असं वाटलं काही क्षणासाठी कॅच टिपला गेलाय. पॉइंटच्या रिजनला क्षेत्ररक्षक चांगलं झालं होतं, परंतु एन मोमेंटला चेंडू हातामधून निसटला गेलाय आणि झेल ड्रॉप. फलंदाजाला जीवनदान. सचिन पाटील या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. धोक्याची घंटा कदाचित आपण म्हणू शकता. या चेंडूवरती लेट कट करायचं होतं, पॉइंट मध्ये ढकललं होतं. पहा फर्स्ट अटेम्प्टला जेल ड्रॉप झालाय. संधी निर्माण होते दुसऱ्या चेंडूवरती. यष्टीरक्षक आहे चेंडूच्या खाली. जज चांगला आहे आणि तिथे मात्र अजून एक आदरा मिळेल उत्तर शिव टीमला. फलंदाज सागर पाटील तंबूच्या आश्रयाला. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. क्या बात आहे. अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचे आमचे सर्व ॲडव्होकेट सुनीलजी पाटील सरांचे संगीत तुम्ही ऐकलं गेलं डीजे नितीन यांच्या माध्यमातून. खरं तर याच दरम्यान हेमंतजी मडवी आणि सचिनजी पवार यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. 11 धावा 3 गडी बाद. नवीन फलंदाज प्रशांत इन ऍक्शन मध्ये तुम्हाला बॅटिंग मार्ग वरती पाहायला मिळतोय. पाहावं लागेल पंचांचा इशारा मिळतोय. याच इट इज अ वाईट. लाईन चेक केली गेली पंचाळी आणि त्यानंतर इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला की हा एक्स्ट्राच्या माध्यमातून ही धाव तुम्हाला स्कोर कार्ड वरती मिळेल. उत्तरशिव टीमच्या स्कोर कार्ड मध्ये रेखाटले जाईल. 12 धावा धावपलिकावरती 3 गडी बाद. दुसरं षटक मार्गस्थ धीरज गोलंदाजीच्या बोल्यावरती. बॅकअप द बॉलर तिकडे मिड ऑफ आहे बॅकअप साठी. चांगलं क्षेत्ररक्षण. इथेही धाव मिळत नाहीये. पूर्णपणे दबाव मध्ये टाकलं गेलंय जय हनुमान उत्तरशिव टीमला. पहिल्याच 2 षटकामध्ये अगदी दबाव तंत्रामध्ये खेळत असताना हे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचं कारण राहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये जे विकेट्स मिळाले अगदी 2 विकेट तिथे पाहायला मिळाले. व्हेरिएशन होतं. पिक करता आलं नाहीये फलंदाजाला. अतिघाई केली मिडमुळे. चेंडू येण्याआधी बॅट फिरवली गेली. ऑन साइडला खेळण्याचा मोह राहिला आणि चेंडूची गती कमी होती धीरजची. टर्न केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण दिलं बाहेरच्या दिशेला. डॉट बॉल आलाय. षटकातील आपण 4था चेंडू पाहायला डिलिव्हर करत असताना धीरज पुढील चेंडूची सफर दाखवण्यासाठी तयार आहे. गोलंदाज तेज फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. गती निर्माण केली. मागचा चेंडू ज्या पद्धतीचा होता त्याच्या विभिन्न दिशेने हा चेंडू फेकला गेला. अगदी तेज तर्रार यॉर्कर इथे दाखवण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाकडनं. डॉट बॉल होते. या षटकामध्ये
भरपूर चांगली गोलंदाजी, सलग 3 चेंडू डॉट आलेत आतापर्यंत. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रशांत पाटील, नवीन आलेला फलंदाज पूर्णपणे दबावमध्ये खेळतोय. दबाव तंत्राला भेदून इथे मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पाहायला मिळेल या अंतिमच्या चेंडूवरती आणि षटक क्रमांक द्वितीय इथे मात्र समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 13 धावा 3 गडी बाद. तेरा धावा धावपलिकावरती लागले गेले 3 गडी बाद. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं सुरक्षा कवच आता खरं तर वाढवलं जाईल, कारण का 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती सीमा रेषेवरती पेट्रोलिंग करण्यासाठी तयार आहेत. विवेक मात्रे आलेत गोलंदाजीला आपल्या सेकंड स्पेल मध्ये, तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूला सरळ बॅट बॅकअप द बॉलर, चांगला फटका आहे परंतु फिल्डिंग दर्जेदार आहे. रनआउटचा धोका आहे डेंजर एंडला. तिथे मात्र खेळाडू मध्ये ताळमेळ जुळलं नव्हतं आणि हा दुसरा एक फलंदाज तुम्हाला रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळेल. आणखीन एक हादरा मिळालाय सचिन पाटीलला. इथे मात्र कदाचित परतावं लागेल. शिवरायांचं हे मधुर संगीत तुम्ही ऐकलं. अगदी मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना खरं तर मानाचा त्रिवार मुजरा डीजेच्या माध्यमातून तुम्ही. 14 धावा 4 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला फलंदाज धीरज हा पाहायला मिळतो आणि विवेक मात्रे. खरं तर सांघिक यश पहिल्या चेंडूवरती 1 धाव जरूर झाली, परंतु दुसऱ्या धावेकरता ताळमेळ जुळला नव्हता. प्रशांत आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे सचिन. याच्यामध्ये फलंदाज बाद झाला सचिन, डेंजर झोनला होता. नवीन फलंदाज आता धीरज, स्ट्रायकर एंड डाव्या हाताचा फलंदाज. स्लॉट मध्ये चेंडू, गॅप भरपूर मोठा आहे 2 खेळाडू मध्ये, अंतर भरपूर मोठं होतं. चेंडू सीमा पलीकडे चौकार. आठचा पेस ओपन केला. डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलं गेलं स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला. 1 चौकार वसूल केला. 18 धावा धावपलकावरती. पुढील चेंडू वेगवान गतीचा, तेज गतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. वेग मात्रेने इथं चेंडू डिलिव्हर केला. डाव्या हाताचा गोलंदाज समोर डाव्या हाताचा फलंदाज. हे पॅटर्न तुम्हाला भरपूर चांगलं रंगताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाजानं विजय प्रस्थापित केला, परंतु त्याला थांबवण्याचं काम पुढच्या चेंडूवरती झालंय. प्रेशर आहे, प्रेशर आहे इथे फलंदाज आणि गोलंदाजावरती. सोडून देण्याचं काम केलं, परंतु चेंडू आला इथे खरं तर डॉट बॉल. टर्न केलं होतं चेंडूला. कारण का अनोखी अदा पंचांची तुम्ही पाहिले संडे पालकर सर कशा पद्धतीने दाखवले. यार काय चेंडू मुवमेंट होती चेंडूची, कशा पद्धतीने टर्न झालाय, ही वेगळी अदा आहे. ऑपरेशन अंपायर आमचे संडे पालकर, SP पॅनल आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे. बॉल डाऊन द ग्राउंड आहे, ऑन साइडला तिथे मात्र फिरवलं गेलं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतं, परंतु संधी बनत नाहीये कारण का विकेट्स पडल्यात आतापर्यंत भरपूर 4 आणि 18 धावा धावपलकावरती लागल्यात. त्यानंतर 1 धाव जरूर जोडली जाईल. 19 धावा धावपटलावरती. तिसरं षटक मार्गस्थ, षटक संपण्याच्या उंबरठ्यावरती कारण का 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत खरं तर I11 ओव्हे टीमने सादर केले गेलेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये मिश्रित चेंडू इथे मध्ये हाताळण्याचा प्रयत्न
आणि फलंदाज प्रशांत इथे मात्र ठोकलाय उत्तुंग असा षटकार. मनात ती घुसणारी 99 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारी 99 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्ती. याच दरम्यान उसाटणे गावचे माजी सरपंच सन्माननीय विजयदादा पाटील तसेच त्यांच्या समवेत संतोषजी दत्तात्रय पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही या आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती त्यांचं नुकताच आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार चषक खरं तर तुम्हाला पाहायला मिळतोय. आमदार चषक 2025 आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित या चषकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या चषकाचे पुरस्कृते खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील आमचे ॲडव्होकेट सुनीलजी पाटील सर. खरं तर कमी कालावधीमध्ये सरपंचाची भूमिका त्यांनी पार पडली आणि राजकीय क्षेत्रामध्ये कमी वर्षामध्ये कमी वयोगटामध्ये खरं तर असताना त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांचं उंच भरारी राजकीय क्षेत्रामध्ये पाहिली गेली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला खरं तर उद्योजक आमचे प्रवीण शेठ पाटील यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं हे आमदार चषकाचं 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. चौथ्या षटकासाठी धनराज मात्रे आलेत आणि समोर डाव्या हाताचा फलंदाज धीरज. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहिला मागच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाकडनं, कारण का एक चौकार आणि एक षटकाराची वसुली झाली आहे. धावपलकावरती 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. धावा बनल्या जातील, फक्त प्रयत्न करायला हवा. इनसाइड आउट, लॉंग ऑफला बीट केलाय आणि चेंडू सीमा पलीकडे चौकार. तुम्ही ऐकता डीजे नितीन यांच्या माध्यमातून अगदी गोलंदाज धनराज याचं मात्र स्वागत केलं. धीरज या फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला गेलाय. पंच करायचं होतं ऑन साइडला, मिस टायमिंग आहे. लॉंग लेगला तिथे मात्र खेळाडू आहेत, जज करतात. एका टप्प्याने चेंडूला अडवणी, दुसरीचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्टला जसा चेंडू मिळाला तसा इन ऍक्शन मध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तेवढा वेळ मिळाला मिळाले 2 फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट. या 2च्या मदतीने धावसंख्येचा आकार बदलला जातोय. एक फायटिंग स्कोअर कडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला जय हनुमान उत्तर शिवसंघ धाव पलकावरती 31 लागल्या गेल्यात. अजून पहिल्या सत्रातील चेंडूंचा आपण विचार केला तर 10 चेंडू अजूनच शिल्लक आहेत. या 10 चेंडू मध्ये किमान ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर जतीनं 4 ते 5 मोठे फटके यायला हवेत. ती अपेक्षा आहे. फुलटॉस बॉल मिळालाय, चुकी केली गोलंदाजांना, पात्र फायदा मिळालाय. उंच आणि लांब चेंडू पाठवता आला नाहीये फलंदाजाला. विकेट मिळते. अर्धा संघ 31 धावेवरती गारत. जय हनुमान उत्तर शिव टीमला खरं तर 31 धावा धावपलकावरती. थोडंसं आता कॅल्क्युलेशन करावं लागेल या बॅटिंग करणाऱ्या टीमला, फलंदाजांना, कारण का 50 आपण कशा पद्धतीनं पार करता येईल याकडे सर्वप्रथम लक्ष केंद्रित करावे लागेल, जेणेकरून सेकंड सत्रामध्ये आपल्याला फायटिंग स्कोअर इथे उभारता येईल आणि ती फाईट चांगल्या पद्धतीने देता येईल. कारण का सध्याच्या घडीला 8च्या सरासरीने धावा बनल्या जातात. प्रयत्न चालू आहे की याला 10 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. तेजस आलेत नवीन फलंदाज. स्लॉट मध्ये होता परंतु शरीरापासून दूर होता. फ्रंट फूटचा उपयोग करता आला नाहीये. अगदी फलंदाज ज्या स्टँड मध्ये उभे होते तसेच उभे राहिले आणि जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू अगदी 6व्या स्टंप वरती आखला गेला होता. चेंडू डॉट आलाय. 31 धावा. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत.
समीकरण खरं तर बदलावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर या पहिल्याच मॅच मध्ये विजयाचं लक्ष्य पार करायचं असेल तर तुम्हाला टार्गेट सेटअप करावं लागेल 50हून अधिक. त्याकडे प्रयत्न करायचा आहे परंतु प्रयत्न अपयशी राहतात. जसं म्हणतात ना, मोबाईलला नेटवर्क आणि फलंदाजी करत असताना तुमचा फुटवर्क नसेल तर त्या वस्तू काहीच कामाच्या नाहीये. आणि एक्झॅक्टली आता फलंदाज तशाच पद्धतीनं बॅटिंग करतोय आणि त्याचं भुगतान कदाचित भोगावे लागेल उत्तरार्धामध्ये. कारण का धावा कमी बनल्या गेल्यात तर बॅटिंग करणार जेव्हा सेकंड सत्रामध्ये येणार तो संघ जरूर हवी होईल, कारण का धावा कमी राहतील त्यांच्यासाठी. हिल लाईन पोलीस स्टेशनचे आमचे धनंजय गंगे साहेब यांचं शुभ आगमन. नेक्स्ट मॅच शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं पोलीस कर्मचारी आणि त्याच्या विरोधात मात्र महसूल विभागाचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतील. यस, आज खूप रोमांचक मॅच आपल्याला तिथे नक्कीच पाहायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हेच चौकार आहे की षटकार यासाठी इथे मात्र पंचांनी रेफर केलंय. टीव्ही पंचाकडे हा निर्णय सोपवला गेलाय. कॅस्ट ड्रॉप झाली. येस, एका टप्प्याने चेंडू पलीकडे चौकार आलाय. झालाय चौकाराच्या मदतीने धावा धावपलकावरती आता लागल्या जातील 35 धावा 5 गडी बाद. नवीन गोलंदाज अगदी शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या षटकामध्ये अगदी भैरवी टाकण्यासाठी गोलंदाज आकाश भोईर आलेत. पहिल्या सत्रातील शेवटचं षटक राहिलं गेलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रशांत पाटील स्ट्रायकर एंडला आहेत, ज्यानं 6 मध्ये 8 धावा बनवल्या गेल्यात. इथे पंचांकडे पाहिलं जातं की यार वाईट मिळायला हवं, परंतु पंच सांगतात नाहीये, हा डॉट बॉल आहे. चांगली लाईन इथे मात्र साकारली गेली. येस, रेफर केलं गेलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू पंचांच्या निर्णयाला इथे मात्र अगदी रेफर केलं गेलंय की वाईट असायला हवा, त्यासाठी रिव्ह्यू घेतलाय आणि त्यांच्याकडे ती संधी आहे, तिचा ते फायदा घेणार. कारण का आयोजकांनी अगदी 2 रिव्ह्यू ठेवलेत, एक रनआउट आणि बिमर आणि दुसरा वाईट साठी, तर त्याचा इथे उपयोग केला जातोय आणि करायला हवा मी तर म्हणेल उत्तरशिव टीमनं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे. तिसरे पंच आमचे सुनीलजी तांडेल सरांनी इथे मात्र दर्शवला गेलाय. डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर काटा बदलवणारा आहे चेंडू. अगदी चेंडूवरती बोटं फिरवण्याची कला आकाश भोईरने इथे मात्र साकारले गेले. 2 चेंडू सलग फलंदाज प्रशांतला डॉट खेळलेत. अगदी सफल झालं. तो ऑप्सिकच्या भरपूर बाहेर. टप्पा पडल्यानंतर चेंडूला अजून वळण दिलं, तो बाहेरच्या दिशेला निघाला. डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, परंतु इथे फलंदाजांना थांबवलं जातं. परंतु हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय बुर्दुलकरांच्या प्लॉट मध्ये. मॅक्सिमम शेवटच्या षटकामध्ये येतो षटकार. याचा भारी मना मनात ती घुसणार. 99 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. दादा फिरतोय दुनिया सारी. अगदी वाट पाहिली फलंदाज प्रशांतनं. मागील 2 चेंडूवरती संदेश दादा अशाच पद्धतीने आक्रमण करण्याचा इरादा होता, परंतु चेंडू तिथे वळण घेणार पाहायला मिळालाय. इथे चेंडूची लाईन थोडीशी मी म्हणेल पुढे सरकली गेली आणि त्या संधीचा फायदा मिळाला फलंदाजांना. अगदी चेंडूला ऑन साईडला बिरकवलं. षटकार. रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन या चेंडूला खेचून काढलं होतं. पुढील चेंडूची सफर केली जाईल. गोलंदाज आकाश. अंधाधुंदी फायरिंग चालू आहे, परंतु इथे काहीच फायदा नाहीये. मी तर म्हणेल बंदुकीमध्ये दादा गोळ्याच नाहीये, तर समोरचा माणूस शिकार तुम्हाला मिळेल कशी. अशा पद्धतीचे फटकेबाजी पाहायला मिळतोय. पहा चेंडूची लाईन पाहिली जात नाहीये, आधीच बॅट फिरवली जाते. चेंडू वारंवार डॉट होतात. नेक्स्ट बॉल फ्लिक ऑफ द रिक्स. काय कमाल हिचा फटका. जर आधी हे फटके तुम्हाला पाहायला मिळाले असते तर जरूर इथे चांगला स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला असता. अंतिमच्या क्षणामध्ये षटकार आलाय. स्कोर कार्डवरती धावा जमा होतात. 47 धावा.
जणू काही या फटक्यावरती संदेश दादा पाहून असं म्हणतात, जब तक तोडेंगे नाही ना तब तक छोडेंगे नाही. नेक्स्ट बॉल वाईट चेंडू होता परंतु बॅट टाकली आहे आणि कव्हरच्या रिजनला झेली ड्रॉप, एक धाव पूर्ण आणि तिथेच थांबावं लागेल. शेवटचा चेंडू होता, मी म्हणेल काय गरज होती इथे, कदाचित वाईट मिळाला असता परंतु मी म्हणेल मोह आवरला नाहीये. अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष आता मात्र या सेकंड सत्रामध्ये I11 ओवे संघापुढे ठेवण्यात आले. स्कोर कार्ड अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. चांगली फलंदाजी अंतिमच्या क्षणामध्ये राहिली गेली आहे. जवळजवळ 5व्या नंबरवरती प्रशांत पाटील आले. 12 मध्ये 21 धावा, चांगलं योगदान राहिले. टोटल 48 बनल्या गेल्यात आणि 49 धाव्यांचं लक्ष मात्र I11 ओवे संघापुढे ठेवण्यात आले. पहिलं सत्र समाप्त झाले. लगेचच आपण वळणार आहोत स्वागत समारंभाच्या दिशेनं. अनेक सारे मान्यवर सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. उसाटणे गावचे माजी सरपंच सन्माननीय विजय शेठ पाटील यांना आपण पाहू शकाल. माजी सरपंच आमचे हेमंत शेठ मडवी, तसेच उद्योजक सचिनजी पवार, तसेच आमचे विनोददादा पाटील असतील, आमचे संतोष शेठ पाटील उसाटण्याचे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं आमच्या आयोजनकर्त्यांचं कर्तव्य आहे. तर लगेचच मान्यवरांचा आपण शुभ सन्मान देखील घेणार आहोत. एक अतिशय दमदार स्पर्धा जयगावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आमदार चषक 2025 हे आपण प्रकाश झोतातील एक भव्य दिव्य पर्व आपण अनुभवता. यानंतर एक शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर शो मॅचचे दोन्ही जे संघ आहेत त्यांना विनंती की आपण आपला टीम जो स्क्वॉड आहे तो पूर्णतः रेडी ठेवायचा आहे. एका बाजूला हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात महसूल विभागाचे कर्मचारी आहेत. तर सर्वप्रथम मी विनंती करतो आमचे सन्माननीय विजय शेठ पाटील माजी सरपंच उसाटण्याचे यांना विनंती आहे की या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं यथोचित सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार शाल देऊन त्यांचा आणि पुष्पगुच्छ, त्यासोबतच या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळतोय. राजकीय क्षेत्रातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व, त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर उसाटणे गावचे माजी सरपंच हेमंतजी मडवी साहेबांना देखील विनंती आहे या आपण क्षेत्र कोणतेही असो, राजकीय असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये आवर्जून आपल्या हेमंतदादा मडवी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जितकं स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावरती तितकीच गोड वाणी देखील त्यांच्या आहे. नेहमीच मायक्रोफोनवरती देखील त्यांचं वक्तव्य आपण ऐकत असता. एक भली मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण अनुभवली. त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर उद्योजक आमचे सचिनजी पवार ह्या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. जेव्हा जेव्हा आपण उसाटण्याच्या क्रीडांगणावरती भली मोठी स्पर्धा अनुभवता तेव्हा तेव्हा त्यांचं देखील तितकंच महत्त्वाचं योगदान आपण पाहतोय. नुकतंच आगमन होतोय सन्माननीय माजी उपसरपंच वाकळंगावचे मनोहर शेठ पाटील यांचं शुभ आगमन. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर विनंती आहे आमचे संतोष शेठ पाटील उसाटण्याचे, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. एक चांगले पखवाज वादक देखील आहेत, परंतु राजकीय क्षेत्र आणि त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी त्या कारणास्तव आता त्या क्षेत्रापासून थोडेसे लांब आहेत. परंतु भजन आणि क्रीडा या दोन्ही गोष्टीची सांगड आपण पाहतो आमचे संतोष शेठ पाटील यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर आमचे विनोददादा पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान घेणार आहोत. उसाटण्याचे आमचे विनोददादा पाटील यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर पोलीस कर्मचारी आमचे
यस, पोलीस निरीक्षक साहेब धनंजयजी गंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर धनंजयजी गंगे साहेबांना विनंती आहे की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर महसूल विभागातर्फे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा सर यांचं शुभ आगमन होतंय. तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 या पर्वामध्ये. तसेच मंडल अधिकारी भोईर सर यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांना देखील विनंती आहे या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर ओवे गावचे सन्मान्य प्रकाशजी भोईर, संदेश ठाकूर, राज म्हात्रे, करण कडू, त्यानंतर शंकर म्हात्रे या मान्यवरांना विनंती आणि अतुलजी म्हात्रे यांना विनंती, तसेच प्रकाश म्हात्रे या आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. प्रकाश भोईर माफ करा. पुढचा बॉल अगदी हाही चौकार पाहायला मिळतो. 2 चेंडू 2 चौकार आहेत. थँक्यू. पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकला आमचे लहूजी फडके यांचा. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतो. 49 आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी विजयासाठी पूर्ण करायचं आहे. एका बाजूला जळमाण उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधात I11 ओवे असे 2 संघ झगडतात विजयासाठी. डाऊन दी ग्राउंड फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे, बरेल दर्शक त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, ब्रँडेड षटकार. बाजी आपण पाहू शकाल. सातत्यानं मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळतात. अनेक सारे मान्यवर, त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय, कारण की यानंतर आपल्याला एक शो मॅच पाहायला मिळणार आहे. ही लाईन पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या विरोधात महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी कार्यरत, परंतु आज इनॅक्शन मध्ये त्यांना आपण पाहू शकाल. दरम्यान फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का या ठिकाणी लागतोय तो पाठलाग करत असताना I11 ओवे टीमला 49 लक्ष 5 षटकामध्ये गाठायचं आहे आणि धीरज मात्र माघारी परतलाय. 5 बॉल 14चं महत्वपूर्ण योगदान त्यांना टीमसाठी दिलं. सुरुवात तडाख्याबंद होती, परंतु सातत्य राखू शकला नाही आणि तो बाद झाला. पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश भोईर मैदानाच्या आतमध्ये, साथीनं सोनू चौधरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 14 धावा एकवटताना आपण I11 ओवे टीमला पाहिलंय. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आदित्य पाटीलनं सुरेख झेल कॅरी केला आणि खेळ धीरजचा संपला. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल, कारण की 5 षटकामध्ये 50च्या आसपास धावसंख्या जेव्हा जेव्हा बनली जाते तेव्हा पाठलाग करत असताना देखील परिश्रम हा करावा लागतो. चांगला चेंडू, विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाजचा देखील पाहायला मिळतोय. सुशांत पाटीलचा विचार केला तर एक टॅलेंटेड यंगस्टार आपण पाहतोय. नेहमीच विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी सातत्यानं पाहायला मिळतंय. आज बॅटिंग हवी तशी झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये त्याची भरपाई त्याला करून द्यावी लागेल ह्यात शंका नाही आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धापळकावरती. इथनं समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी. मॅच रंगेल ह्यात शंका नाही. या 2 तुल्यबल ताकदवर संघ आपण पाहतोय. आज जर पूर्ण पॉलचा विचार केला तर विद्यमान लढत एका बाजूने उत्तर शिव त्यांच्या विरोधात ओवे, त्यानंतर
वाकळण संघ आणि विरोधात VRCC उसाटणे समीर पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर प्रवीण काठे यांचा नागझरी संघ असेल, त्यांच्या विरोधात गावदेवी कुंभारली आणि अंतिम लढत एका बाजूने गावदेवी हिक्काडपाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तुर्वे संघ आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या 8 संघ आज देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालेत. इथे शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं, बॅटच्या टोवरती हा चेंडू लागला, एज म्हणू शकतो आपण, परंतु चेंडू निघून गेला. तो फाईन लेग रिजनला चौकार प्राप्त होतोय, तो टीम ओवेसाठी आणि फलंदाज सोनूसाठी. कनिष पवारचं देखील स्वागत चौकारण आपण पाहतोय. वेग वेग भन्नाट आहे. अपील तर केली, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन. फलंदाज सोनूला देखील माघारी परतावा लागेल. धक्का दुसरा लागला पाठलाग करत असताना I11 ओवेला. एका बाजूला धावसंख्येचा वेग आपण पाहतोय, ज्या धावसंख्या बनवायच्या आहेत ते पाहता सुरेख सुरुवात झाली होती, परंतु विकेट टिकून खेळ करावा लागेल. कारण की कमी धावसंख्या जरी आपल्याला चेस करायची असली तरी देखील विकेट महत्वाची बाब आहे. तेजसनं सुपर्ब झेल या ठिकाणी कंप्लीट केला. थँक्यू सो मच. याच दरम्यान खरं तर उपविभागीय अधिकारी उल्हासनगर सन्माननीय विजय शर्मा साहेब, त्यांच्यासमवेत सन्माननीय खरं तर मंडल अधिकारी कुंभारली सन्माननीय भोईर सर, तसेच आमचे ग्राम महसूल अधिकारी सन्माननीय यशवंतराव पिंगळे साहेब, तसेच त्यांच्यासमवेत ग्राम महसूल अधिकारी सन्माननीय उदय माने साहेब, तसेच महसूल संघ सहकार्य सन्माननीय सुभाष जाधव साहेब, तसेच सर्व महसूल स्टाफ वर्ग आज या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार चषक आपण पाहतोय आणि दमदार चौकार पाहायला मिळाला. एका क्षणी मात्र कुणालच्या बाट मधनं हा सुरेख चौकार आपण पाहतोय. एक यशस्वी क्षेत्ररक्षक म्हणून सातत्यानं ह्या संघामध्ये खेळ आपण कुणालचा पाहिला होता, परंतु आज त्याला बॅटिंग मध्ये प्रमोट केलंय आणि बॅटिंग मध्ये त्याचा जलवा त्यानं सुरुवात केलाय. पहिल्याच बॉलवरती 4 आणि 4च्या मदतीनं धावफलक 22, लॉस ऑफ 2 विकेट. इथे देखील अप्परकट करायचं होतं, उसळता चेंडू त्याला जबाब देत असताना चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा. थर्ड मॅन सीमारेषा पार. 1 more 4, दुसरा सलग चौकार. यो बुरदुलवाला, अरे पुंदरे आला यो बुरदुलवाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावा. यस, आमची A1 जोडीच्या आयोजन करता ॲडव्होकेट सुनीलजी पाटील आणि प्रवीण शेट्ट पाटील यांच्या संकल्पनेतनं साकारलेली हे एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. चांगला चेंडू अपील झाली होती, परंतु अपील पंचांनी खारीज केली आहे. पंचांना देखील माहीत आहे लाईन एक्झॅक्टली मिडल नव्हती, कारण की पायचीची अपील केल्यानंतर चेंडूची लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर ह्या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातात. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकाल. विथ द अँगल ह्या ठिकाणी खेळायचं होतं कुणालला आणि ज्या प्रकारचा कोन होता राऊंड द विकेटनं जेव्हा जेव्हा गोलंदाज करतात तेव्हा तेव्हा फलंदाजापासून चेंडू दूर जाण्याचं काम नेहमीच आपण पाहतो. यस, या दरम्यान फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर सुंदर सोन्या ग्रुप असा साई शेठ म्हात्रे यांच्या वतीनं आकाश भोईरसाठी पारितोषिक आहे. अगदी 3 षटकार लावले तर 9,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज भरपूर मोठा आहे, परंतु 3 षटकार लावले तर मॅच देखील फिनिश होईल. त्या अनुषंगानंच हे कॅश प्राइज झालंय. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 28 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती फक्त आता 21 धावसंख्येची. प्रति षटकामागे आता 7च्या सरासरीनं विजयासाठी धावा बनवायच्या आहे. अजून एक पारितोषिक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 चेंडू 3 षटकार जर का टोकले तर आमचे सन्माननीय हरेशजी खांदेकर, करणजी कडू आणि शंकरजी म्हात्रे यांच्याकडनं 2,000 रुपयाचा कॅश प्राइज, म्हणजे टोटल
अगदी जर का हे 3 षटकार आकाशने मारलेत तर 11,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि कॅश आमच्याकडे खरं तर जमा झाली आहे. फलंदाजांना नामी संधी आहे. जर तुम्ही षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर आकाशला तर खास करून 11,000 रुपये मिळतील आणि दुसऱ्या फलंदाजांनी मारलं तर त्याला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. आजची तिसरी रजनी आहे. तिसऱ्या रजनीमध्ये पहिलीच लढत एका बाजूने I11 ओवे आणि त्यांच्या विरुद्ध जर्मन उत्तर शिवसंघ. 18 चेंडू 21 धावा रोखायच्या आहेत. पहिला चेंडू पंतांकडे कटाक्ष टाकला होता परंतु पंच दर्शवतायत की रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमधनं हा चेंडू डिलिव्हर झालाय. डॉट बॉलनं सुरुवात. हर्षदला आपण पाहतोय. हर्षद पाटील सध्याच्या घडीला तिसरं षटक आणि तिसरा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेटनं. काहीसा साईड आर्म अँगल शॉट पिच चेंडू हुक करायचं होतं. चेंडू निघून चालला फाईन लेगच्या रिजनला. क्षेत्ररक्षण लाजवाब झालं. असं वाटलं होतं चेंडू बीट करेल परंतु अंतिम मोमेंटला स्वतःला स्ट्रेच करत असताना हा चेंडू अगदी कलेक्ट केला आणि धावा सेव्ह केला मी म्हणेन आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आपल्याला धीरज पाहायला मिळतात. धीरज चौधरीला आपण पाहतोय. कारण की जेव्हा जेव्हा आपण कमी धावा डिफेंड करतात तेव्हा तेव्हा गोलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण प्रामुख्यानं खूप सुंदर आपल्याला करावं लागतं. दरम्यान हा चेंडू देखील जाईल तो सिली पॉइंटला. क्षेत्ररक्षक पॉइंटचा पुढे सरकतोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा आपण पाहू शकाल. सांघिक अकाउंटमध्ये आता धाव ऍड होताना पाहायला मिळते. कारण की धावा कशा आल्या ह्या जेव्हा पंच इशारा देत आहेत त्याप्रमाणे त्या धावा ऍड होताना आपण पाहतो. आमचे गुणसंख्या लेखक सातत्यानं ते कार्य पहिल्या रजनीपासून करताना आपण पाहतोय. अतिशय चांगली गुणसंख्या लेखनाची भूमिका. इथे फटका लाजवाब आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. दी समोर खेळतात स्क्रीनच्या वरून तडाके बंद टोले जंग षटकार. ज्या आकाश भोईरसाठी सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक 11,000 रुपये लावण्यात आलंय त्या आकाशनं एक तर आकाशभेदी षटकार ठोकलाय. आणखीन जर 2 आले तर संघ देखील विजय प्रस्थापित करू शकतो आणि पारितोषिक देखील हा फलंदाज कमवू शकतो. ही नामी संधी. हर्षदच्या अगेन्स्ट षटकार आलाय. इथे प्रयत्न तर चालवला होता परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. आकाशसाठी सुवर्ण संधी. 3 चौकार जरी मारले तरी सुद्धा 9,000 रुपयाचा कॅश प्राइज. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. अगदी शो मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हिल लाईन पोलीस स्टेशनचा संघनायक आणि त्यांच्या विरोधात महसूल विभाग या टीमचा संघनायक. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. खरं तर दोन्ही जे पुढील संघ आहेत नेहमीच आपण जर विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला हाताळाव्या लागतात. बरेचसे स्ट्रेस बऱ्याच गोष्टी मॅनेज करत करत वैयक्तिक जे काही छंद आहेत ते छंद दूर सारून त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला जीवनामध्ये कराव्या लागतात. परंतु आज तो आनंद ह्या ठिकाणी व्यक्त करत असताना त्या दोन्ही टीम्सला आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहू शकाल. दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख आपण पाहतोय. लक्ष फारसं मोठं नव्हतं. त्या लक्ष्याच्या समीप जाण्याचा प्रयत्न आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळतो तो I11 ओवेचा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 13.0 धावगती आणि इथनं रिक्वायर्ड रन रेट फक्त 5च्या गतीनं धावा बनवायच्या आहेत. कारण की उरलेले 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त गरज आहे ती आता 10 धावसंख्येची. म्हणजे सामना पूर्णतः झुकलाय तो पाठलाग करणाऱ्या I11 ओवे संघाच्या बाजूनं. आणि टीव्हीवरती देखील पाहू शकाल आमचे बरेचसे मान्यवर. आणि इन ऍक्शन मध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस करूया. अगदी हिल लाईन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या विरोधात महसूल विभाग. तर टॉस कॉइन साई.
टॉस केला जातो. शो मॅच अगदी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया उपविभागीय अधिकारी उल्हासनगरचे सन्माननीय विजय शर्मा साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल आणि हिल लाईट पोलीस स्टेशन या टीमनं टॉस जिंकलाय. सर निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा असा. तर समोर असणाऱ्या अगदी टीमला तुम्ही काय टार्गेट देणार आहात? टीमला आता देऊ, आमची टीम जशी खेळेल त्या पद्धतीत आम्ही जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. चला अगदी टॉस जिंकलाय हिल लाईट पोलीस स्टेशननं, परंतु टॉस गमावला गेलाय. अगदी महसूल विभाग कॅप्टन जॉईन होतील का? नाहीये. चला होणार आहात या. सर टॉस अगदी गमावला, टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? नाही, आमची प्रतिक्रिया तर हीच राहील की आम्हाला पण त्यांना पहिले सुरुवातीला बॅटिंगच द्यायची होती. आमचं ठरवूनच आलेलं होतं, पण ते दुर्दैवाने बरं झालं ते टॉस पण तेच जिंकले. आता एक्झॅक्टली तुमच्या मनासारखं झालं. आता गोलंदाजी करायची. समोरच्या टीमला किती धावेपर्यंत रोखाल मग? आणि आता आम्ही तर महसूल विभागाला आम्हाला कामाचा व्याप खूप जास्त असल्यामुळं थोडंसं आम्ही पण आता पहिल्यांदाच म्हणजे दुसरीच मॅच टुर्नामेंट आहे आमची पण खूप म्हणजे कमीत कमी धावा होईल असं पण आमचं एक टार्गेट राहील. एकंदरीत ह्या आयोजनाबद्दल आणि आपण या क्रीडा नगरीमध्ये खेळणार आहोत, तर आयोजनाबद्दल आणि आमच्या दादांच्या बद्दल काय म्हणाल? नाही, त्यांनी एक म्हणजे सर्वांचं मी अभिनंदन करतो की एवढं छान प्रकारे नियोजन केलं आणि सर्वांचं म्हणजे आम्हाला वेळोवेळी त्यांनी फोन वगैरे करून सनी येण्यासाठी खूप हे केलं आहे की सरांचं पण चाललं होतं की आपण एक वेळेस जाऊ, तर सर पण वेळात वेळ काढून आलेत आमच्यासाठी पण. सरांचं पण खूप खूप धन्यवाद आणि आपण असं पुढील खेळासाठी शुभेच्छा देतो आणि पोलीस प्रशासनाला पण आमच्याकडून आणि खूप खूप शुभेच्छा राहील. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. न्यूज पॉइंट टॉस सेंटर अगदी हिल्लाई पोलीस स्टेशन टीमनं टॉस जिंकला गेलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. यस, थँक्यू. नेक्स्ट मॅचसाठी दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, परंतु जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. मॅच जरी सोपी वाटत असली तरी देखील त्या मॅच मध्ये आता रंगत आपल्याला पाहायला मिळतात. पारितोषिकाची अनाउन्समेंट केली जाईल. आकाशसाठी अगदी प्रत्येक चौकारासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी सुद्धा 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुंदर सोन्या ग्रुप खुटारी यांच्या वतीनं खरं तर हे कॅश प्राइज आहे. प्रत्येक संघासाठी रिव्ह्यू आहे, परंतु तो भीमर आणि रनआउट साठी आपण रिव्ह्यू पाहतो. फलंदाज या ठिकाणी विवेक मात्रे बाद झाला. जर आपण धावसंख्येचा विचार केला तर 12 मध्ये 10 धावा बनवायच्या होत्या. समीकरण सोपं वाटत होतं, परंतु आता ते समीकरण कठीण बनवण्याचं काम करत असताना उतारशी संघ 9 चेंडू आणि आता 10 धावसंख्येची आवश्यकता. साई सर थोडंसं थांबवतो कारण का पाहुण्यांचा सन्मान सोहळा करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यानंतर इनॅक्शनमध्ये आपल्याला पाहणार आहेत. तर आपण सन्मान घेणार आहोत आमचे उपविभागीय अधिकारी उल्हासनगरचे सन्माननीय विजयनंद शर्मा साहेब यांना विनंती आहे की आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन आणि या आमदार चषकामध्ये आपला इथं सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजन करते सुनील दादा यांच्या शुभ हस्ते खरं तर हा सन्मान सोहळा इथे होताना पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटन देऊन अर्थात सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय खरं तर उपविभागीय अधिकारी उल्हासनगर विजयानंद शर्मा साहेबांचा इथे मात्र सन्मान होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. पुढील सन्मानाकडे आपण बोलणार आहोत मंडल अधिकारी कुंभारलीचे सन्माननीय भोईर सर यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या आमदार चषकाचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. याच दरम्यान खरं तर नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं ते आमच्या पोसरी गावचे सन्माननीय भानुदासजी पतले साहेब, तसेच पोसरी गावचे माजी सरपंच नागेशजी पाटील साहेब, तसेच मात्रेपाडा गावचे उपसरपंच सन्माननीय पिंटूजी मात्रे साहेब, तसेच पोसरी गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवीजी पाटील साहेब या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं इथं स्वागत केलं जातं आहे. मंडल अधिकारी कुंभारलीचे सन्माननीय भोईरजी सरांचा हा शुभ सन्मान होताना तुम्हाला पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे.
पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. खरं तर ग्राम महसूल अधिकारी सन्माननीय यशवंतराव पिंगळे साहेबांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या आमदार चषकाचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय ग्राम महसूल अधिकारी यशवंतराव पिंगळे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय स्वागत कक्षामध्ये. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 43 धावा धावपळकावरती 4 षटकानंतर येणारे 6 बॉल आणि 6 ची गरज. याच दरम्यान आकाश फलंदाजीला आलाय. पारितोषिक आहे चौकार किंवा षटकार जरी लावला तरी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कनिष पवार शेवटचे 6 चेंडू आणि 6 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. संदीप पालकर इशारा देत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांपासून वाचावं लागेल. एक तर रन बॉल ही मॅच आली आहे. ह्या अगोदरचा जो चौकार होता ना तो मच निडेड चौकार होता. संदेश दादा जर आपण विचार केला तर 7 मध्ये 10 ची गरज होती. अशा मोमेंटला आपण चौकार पाहिला आणि मॅच मध्ये पुनरागमन 11 ओव्हरचा आपण पाहतोय. चांगला चेंडू. मॅच अजून संपली नाही. नेहमीच लो स्कोरिंग सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतं आणि इथे देखील तेच चित्र पाहायला मिळेल की काय. कधी कधी आपण म्हणतो की उच्चांक जर झाला तर त्या धावा पाठलाग देखील होतात, परंतु जेव्हा लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा फलंदाज डबल माइंडेड असतात की जोरानं मारायचं की अगदी टेक्निकल फटके दाखवायचे. परंतु ह्या द्विधा मनस्थितीमध्ये गोलंदाज कधी कधी हवी होताना पाहायला मिळतात आणि तेच कार्य आता गोलंदाज कनिषला करावं लागेल. राईट मोर्द राऊंड द विकेटनं चांगला चेंडू, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक धाव इथे महत्वाची आहे. एक धाव रोखावी लागेल विजयासाठी, कारण की रनबॉल हे समीकरण आहे. शेवटच्या आता 4 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 4 धावसंख्येची. आतापर्यंत ज्या ओवेज संघानं धावसंख्येची लयलूट केली होती तो ओवेज संघ आता एक धावेसाठी संघर्ष करताना आणि झगडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान लावणं नेहमीच कठीण जातं. कधी एखादा खेळाडू फॉर्मात असतो तर कधी त्याच खेळाडूचा फॉर्म चर्चेचा विषय होतो. आता शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. गणेश वन्स अगेन बुर्दुलगाव एंड कडनं राऊंड द विकेटचा फुल ओव्हर लेनचा हा चेंडू होता. लाईन मिस केली. आता फलंदाज देखील स्वतःवरती नाराज आहे, कारण की त्याला देखील माहित होतं या बॉलवरती तो मॅच फिनिश करू शकला असता, परंतु तसं घडलं नाही. नशिबाची साथ मी म्हणेन. एका बाजूनं गोलंदाज देखील कसरत करतोय. मॅच संपली नाही. या कनिषचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम त्यांचे टीममेट करत असताना त्यांना देखील माहित आहे इथे जर काही चेंडू चांगले डिलेव्हर झाले तर या मॅच मध्ये विजय उत्तरशिव संघ देखील प्रस्थापित करू शकतो. अगदी पहिलीच मॅच तिसऱ्या रजनीची चित्तथरारक मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतं. जे प्रेक्षक आज उमेदीने आलेत, अगदी पैसा वसूल मॅच पहिलीच पाहायला मिळेल. 3 बॉल 4 ची गरज. चांगला चेंडू. टाळ्यांचा गजर आता निश्चित या गोलंदाजसाठी व्हायला हवा, कारण की शेवटचे 7 चेंडू आणि 6 धावा रोखायच्या होत्या आणि आता मॅच येऊन टेपले. ते शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. व्हॉट अ मॅच. आता प्रेक्षक जागच्या जागेवरती उभे राहिलेत. जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत, आमचे पोलीस निरीक्षक असतील, महसूल विभागाचे कर्मचारी असतील, ते देखील टक लावून मॅच पाहतात. यस, आमचे अधिकारी आपल्याला पाहू शकाल स्क्रीनवरती देखील पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील मॅच आवडली आहे, कारण की 2 चेंडू आणि आता गरज आहे ती 4 धावसंख्येची. सामना कुठं ना कुठं टर्न झालाय. ज्या प्रकारे प्रेक्षकांना अपेक्षा होती की सामना कोणीही जिंको, परंतु काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायची होती आणि ती टक्कर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आत्मविश्वास गोलंदाजचा देखील आपण पाहतो, तो देखील सांगतो की ह्या धावा मी रोखू शकतो आणि त्या आत्मविश्वासानं कनिष गोलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतो 2 खेळाडूंमध्ये चर्चा सध्याच्या घडीला घडली आहे, परंतु त्या चर्चेतनं नक्की काय निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या वेळात आपण निश्चित पाहू शकाल. 2 चेंडू आणि 4 ची गरज. गोलंदाजचा हा चेंडू इथे चपराक तर लावली. समोर क्षेत्ररक्षक म्हणतात दर्शक विजयाचा षटकार. आतापर्यंत सामना रंगला होता, परंतु अंतिम मोमेंटला या षटकारानं मात्र सामना आपल्या बाजूने झुकवलाय. तो 11 ओव्हेनं खूप खूप अभिनंदन 11 ओव्हे संघ, परंतु या स्पर्धेत सहभाग नोंदवला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल जॉर्डमन उत्तरशिव संघाचे देखील आपण आभार व्यक्त करूया आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना देऊया शुभेच्छा. आमचे साथी गुणसंकलक जतीन गोंदली आम्हाला आता माहिती देतील की कोणत्या खेळाडूचा परफॉर्मन्स या ठिकाणी
चांगला झालाय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी, विनिंग मोमेंटचा हा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये. एकविरा इव्हेंटची ही खासियत, नेहमीच चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या चांगल्या मोमेंट ते कॅप्चर करतायत आणि खास करून रिप्ले मध्ये ते नेहमीच दाखवतायत हे यश. आणि अंतिम मोमेंटला आपण पाहू शकाल बॅटला चुंबन घेत असताना, कारण की ज्या बॅटनं हा विजय षटकार त्यानं साकारला आणि सामना फिनिश केला. अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी करणारा धीरज म्हात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.